त्यांच्या पक्षाचा कोणीतरी गेलाय, या दुःखात त्यांनी कौटुंबिक सहभागी व्हायला पाहिजे होतं. त्यांच्या वडिलांनी यायला पाहिजे, त्यांनी स्वतः यायला पाहिजे, ते जे छापरे लोक आहेत त्याला घेऊन यायला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की पोलीस अभय आरोपींना देत आहेत, तुम्ही आमदार आहेत सत्तेतले, अशा पद्धतीचा हल्ला होत आहेत, अजूनही काही आरोपी मोकाट आहेत, तक्रार तुम्ही अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे गृह खात्याकडे करणार आहात का इथल्या स्थानिक पोलिसांची? नाही, मी जे करायचं आहे ते मी केलंय. शेवटी मला भारतीय संविधानाचा आधार आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम सामाजिक चळवळीचं आभार मानतो. त्यात माझी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफची चळवळ असेल किंवा आंबेडकरी चळवळीचे विशेष आभार मानतो की त्या चळवळीतल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी मला व्हॉट्सअप फोनद्वारे इतकी हिंमत दिली की सगळी आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहे. त्याच्यात त्या भरोशावरच मी बोलतोय की तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर यांना पडता भुई थोडी करून याच्या ढुंगणाला सुद्धा कापड ठेवणार नाही. म्हणून मी तमाम भीमसैनिकाचे मनापासून आभार मानतो की जे एवढ्या खंबीरपणे आणि जय जिजाऊ जय शिवराय म्हणणारे भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते पक्षापलीकडचे नाते आहेत. त्याच्यामुळे मी खंबीर आहे, खंबीर लढेल, मग जीव गेला तरी बेहत्तर. एक शेवटला प्रश्न, बच्चू कडूंनी असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीची टीका करायला नव्हती पाहिजे, टीका करतात म्हणून अमोल मिटकरी राजकारणात आहेत. आणि ते कशामुळे राजकारणात आहेत? ते जनतेची कामं करतात म्हणून आहेत का? असे स्टंट आहेत, त्यांनी स्टंट केलेत, माझ्यावर हल्ला झाला आहे. वास्तविक रवी राणांनी जे सौजन्य दाखवायला पाहिजे होतं तशी अपेक्षा आमदारांकडून एखाद्या आमदाराच्या गाडीवर आज माझ्या गाडीवर हल्ला झाला, उद्या त्यांच्या गाडीवर, त्यांच्यावर ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस अमोल मिटकरीची प्रतिक्रिया काय होती की अशा प्रकारच्या हल्ल्याचं समर्थन होऊ शकत नाही. जर राजकारणात नैतिकता ते जपतात तर त्यांनी या गोष्टीचं अप्रत्यक्ष समर्थन केलं. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांची वाचा त्यांना लखला, पण संकट आज एका आमदारावर आहे, उद्या तुमच्यावर, परवा आणखी कोणावर येऊ शकते. त्याच्यामुळे माझे ते संस्कार नाहीत, माझ्या पक्षाचे ते संस्कार नाहीत. त्यांच्यावर हल्ला झाला होता मागं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अमरावतीला असता त्यावेळेस माझी प्रतिक्रिया काय होती ते बघा. आज ते थोडेसे जोशमध्ये आहेत तर बोलून गेले असतील. रवी राणांपासून त्यांनी थोडा बोध घेतला असता तर बरं झालं असतं. तर हे अमोल मिटकरी होते. काही आरोपींना जे आहेत ते पोलीस अभय देत असल्याचा जो आहे तो आरोप त्यांनी केलेला